विद्यार्थी मित्रांनो, निर्देशक भूमिती म्हणजे गणिताच्या मदतीने प्रतलातील बिंदूचे स्थान आणि अंतर अचूक मोजण्याची पद्धत आहे. निर्देशक भूमितीचा उपयोग ग्रहताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी, विज्ञान, तंत्रज्ञान, बांधकामात पूल आणि इमारतीच्या डिझाईनमध्ये अचूकता आणण्यासाठी, संगणक ग्राफिक्स आणि गेम्समध्ये नकाशा बनवणे, भूमितीय आकृत्यांचे क्षेत्रफळ, परिमिती मोजण्यासाठी या सगळ्यासाठी होतो. या आधीच्या इयत्तेत आपण रेषाखंड मोजायला शिकलो. दोन बिंदू सरळ रेषेवर असतील तर मोजपट्टीने किंवा आलेख कागदावर घरे मोजून अंतर काढले जाते, हे आपण अभ्यासले. आपण प्रत्यक्ष कृती करून बघूया. बिंदू P चा निर्देशक ऋण 2 आहे. बिंदू Q चा निर्देशक 3 आहे. रेख PQ ची लांबी काढण्यासाठी 3 मोठे आहेत ऋण 2 पेक्षा, म्हणून PQ मधील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक बरोबर 3 वजा ऋण 2 बरोबर 3 अधिक 2 बरोबर 5 एकक. आता आपण आलेख कागदाचा उपयोग करून प्रत्यक्ष अंतर काढूया. आलेख कागदावर A 2 3 आणि B 6 7 हे 2 बिंदू प्रस्थापित करा. आडवे अंतर AC बरोबर 6 वजा 2 बरोबर 4 एकक. उभे अंतर CB बरोबर 7 वजा 3 बरोबर 4 एकक. त्रिकोण ACB हा काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे पायथागोरस प्रमेयानुसार AB हे तिरके अंतर आपण काढू शकतो. AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक CB वर्ग बरोबर 4 वर्ग अधिक 4 वर्ग बरोबर 16 अधिक 16, म्हणून AB वर्ग बरोबर 32. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ आता आपण काढूया. म्हणून AB बरोबर वर्गमुळात 32 बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 2, म्हणून AB बरोबर 4 वर्गमुळात 2 एकक, म्हणून AB बरोबर 4 गुणिले 1.4. AB बरोबर 5.6 एकक. हे अंतर प्रत्यक्ष मोजून बघा. आता आपण अंतराचे सूत्र कसे तयार झाले हे बघूया. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही प्रत्यक्ष कृती करून सूत्रे कसे तयार झाले हे अभ्यासा. Px1 y1 आणि Qx2 y2 हे प्रतलातील कोणतेही 2 बिंदू घेऊया. बिंदू Q मधून x अक्षावर लंब काढा. लंब QS आहे. बिंदू P मधून QS वर लंब काढा. लंब PR आहे. रेख QS हा y अक्षाला समांतर आहे. रेख PR हा x अक्षाला समांतर आहे. PR बरोबर बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर बरोबर x2 वजा x1. QR बरोबर बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर बरोबर y2 वजा y1. त्रिकोण PQR या काटकोन त्रिकोणात PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक QR वर्ग. PQ बरोबर x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 वर्ग. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. म्हणून PQ बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. दोन बिंदूंचे निर्देशक x1 y1 x2 y2 असतील तर अंतराचे सूत्र बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. अंतराचे सूत्र वापरून पुढे दिलेल्या बिंदूंमधील अंतर काढा. L ऋण 3 6, M 9 ऋण 10, L x1 y1 आणि M x2 y2 हे असे आहेत असं आपण मानूया. म्हणून x1 बरोबर ऋण 3, y1 बरोबर 6 आणि x2 बरोबर 9, y2 बरोबर ऋण 10. अंतराच्या सूत्रानुसार बिंदू L आणि बिंदू M मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 9 वजा ऋण 3 कंसाचा वर्ग अधिक ऋण 10 वजा 6 कंसाचा वर्ग बरोबर
वर्गमुळात 9 अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक ऋण 16 वर्ग बरोबर वर्गमुळात 12 वर्ग अधिक ऋण 16 वर्ग बरोबर वर्गमुळात 144 अधिक 256 बरोबर वर्गमुळात 400. डिस्टन्स एल एम बरोबर 20. म्हणून बिंदू एल आणि बिंदू एम मधील अंतर 20 एकक आहे. पी ऋण 1 1 क्यू 5 ऋण 7 या दोन बिंदूंमधील अंतर काढा. पी आणि क्यू हे दोन बिंदू आहेत. पी x1 y1 आणि क्यू x2 y2 आहेत असे आपण मानूया. पी x1 y1 बरोबर पी ऋण 1 1 म्हणजे x1 चे निर्देशक ऋण 1 आहे आणि y1 चे निर्देशक धन 1 आहे. क्यू x2 y2 बरोबर क्यू 5 ऋण 7 म्हणजे x2 चे निर्देशक धन 5 आहे y2 चे निर्देशक ऋण 7 आहे. अंतराच्या सूत्रानुसार बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 वजा ऋण 1 कंसाचा वर्ग अधिक ऋण 7 वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक ऋण 8 वर्ग बरोबर वर्गमुळात 6 वर्ग अधिक ऋण 8 वर्ग बरोबर वर्गमुळात 36 अधिक 64 बरोबर वर्गमुळात 100. डिस्टन्स पी क्यू बरोबर 10. म्हणून बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर 10 एकक आहे. आपण काय शिकलो? P x1 y1 Q x2 y2 हे दोन बिंदू XY प्रतलावर असतील तर बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. स्वाध्याय योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. खालीलपैकी कोणता बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे? ऋण 2 0 0 2 2 3 2 0. रेख ए बी हा y अक्षाला समांतर असून ए बिंदूचे ते निर्देशक 1 3 आहेत तर बी बिंदूचे निर्देशक कोणते असू शकतील? 3 1 5 3 3 0 1 ऋण 3. एल ऋण 7/2 4 एम 11 4 या दोन बिंदूंमधील अंतर काढा.